आपण खूप संघर्ष बघितलेला आहे. शिवसेना ही संघर्ष किती मोठा संघर्ष असला तर प्रत्येक पक्षाला चांगले वाईट दिवस येत असतात. पक्षामध्ये जो गेला पक्षामध्ये जो जाता पक्ष कधी संपत तुम्ही सर्वजण काही शिवसेनेचे पक्षाचे काही उमेदवार नाहीत किंवा तुम्ही शिवसेनेला मानणारे सुद्धा लोक नाही, पण ज्या माणसाने इथं काम केलंय अशा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या स्वागतासाठी इतर पक्षाचे नेते सुद्धा व्यासपीठावर येतात. ते मी फक्त परभणीमध्ये इथं बैठे ते फक्त विष्णुभाऊच्या आचारसंहिता किती मोठ्या प्रमाणात त्यांचं काम असेल सगळ्याच्या हृदयामध्ये जाऊन बसणं ही काही कोणी सोपी गोष्ट नाही की विष्णुभाऊंना आज करून दाखवतो. विष्णू मुरगुटे यांनी 2012 पासून संघटनेचं काम केलं. मी युवा सेनेचा मराठवाडा प्रमुख असताना सुद्धा तिथं जवळपास मराठवाड्यामध्ये 350 शाखा काढल्या. माझ्यावर जेवढे केसेस नसतील त्यापेक्षा किती जास्त केसेस विष्णुभाऊवर असतील त्यांना सुद्धा माहिती. कसल्या प्रकारची पदाची अपेक्षा न करता आत्ताच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पक्षाचं काम करत असताना सुद्धा वेळोवेळी त्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला. सुभाषरावने आता सांगितलं किती त्यांना अपमान होत्या, तरी सुद्धा त्यांना अपमान केली. एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेना कधी सोडण्याचा विचार केला नाही. आणि आज म्हणजे आमच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदारांपेक्षा मोठं पद कोणचं असते तर जिल्ह्याचा शिवसेनेचा प्रमुख म्हणून आज त्यांची नियुक्ती झाली. आणि आम्ही काही नियुक्ती केलेले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्यांची दखल घेतली कामाची. आणि त्या दोघांना सुद्धा रवी सर असतील, विष्णू मुरगुटे असतील, त्यांना ही जबाबदारी पक्षाची सर्वात मोठी जबाबदारी जिल्ह्याच्या दोघांना दिली आहे. आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पक्षाचं काम जसं पूर्वी शिवसेना होती तशाच प्रकारची शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही या निमित्तानं करू. दोन्ही जिल्हा प्रमुखांना एवढं सांगतो, आत्ता सिद्धार्थने सांगितलं की संक्रमण अवस्था आहे, कोण कुठे आहे कोणालाच कळायला तयार नाही. आपण खूप संघर्ष बघितलेला आहे. शिवसेना ही संघर्षातून पूर्व टाकलेली पक्ष आहे, म्हणून भविष्यामध्ये सुद्धा किती मोठा संघर्ष असला तर प्रत्येक पक्षाला चांगले वाईट दिवस येत असतात. आता तुम्ही लोकांना एवढा वापर असताना सुद्धा तुम्ही वाईट प्रसंगी पक्षाला सोडलेला नाही, म्हणून तुमचा एक चांगला विचार निश्चित भविष्यात होईल. मी त्याचा साक्षीदार राहील. आणि ज्यावेळेसही संधी मिळेल पक्षाला त्यावेळेस तुम्हाला अजून चांगलं मानाचं स्थान देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच आहे निमित्तानं सांगतो. पक्षामध्ये लोक येतात, पक्षामधून लोक जातात, पण पक्ष कधी संपत नसतो. पक्ष हे वाढत असतो. ठीक आहे, आता काही दिवस वाईट वेळ असेल, वाईट काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम उभा केलं पाहिजे एवढं त्या निमित्तानं सांगतो. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर इतर पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, पण सत्ताही कोणाच्या हातात जास्त काळ टिकत नसते. तुम्ही जर स्वातंत्र्यानंतर काळात आपण अभ्यास केला 70 वर्षाचा, तर अनेक पक्ष आले, अनेक पक्ष गेले. सत्ता काही पुण्यापेक्षा एका पक्षाकडे कायम स्वरूपी राहत नसते लोकतंत्र. म्हणून आपण सुद्धा वाट पाहिली पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. भविष्यामध्ये सुद्धा पूर्वी जशी शिवसेना होती तशाच प्रकारची शिवसेना उभा करण्याचं काम आपल्या सगळ्यावर घेतलेलं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो. सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याचंच काम या नंतरच्या काळामध्ये होणार. कोण बाहेरून आला, कोण पैसेवाला आहे, कोण व्यापारी आहे, कोण त्याला पद दिले जाणार नाही. खऱ्या अर्थानं ज्यानं शिवसेनेचं काम केलेलं आहे अशाच लोकांना पुढे सुद्धा पद दिले जातील. आता व्यासपीठावर आमचे छगन मोरे आहेत, कल्याणकर आहेत, सगळेजण आहेत. माझ्या पूर्वीपासून हे सगळे लोक काम करतात, म्हणून यांना सुद्धा न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये केलं जाईल. आजचा या दोन्ही जेवणाच्या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला जाताना एक निमंत्रणही देतो. परभणीला 24 तारखेला येणाऱ्या रविवारी दोन्ही जेवणाचा कार्यक्रम आपल्या परभणी मेडिकल कॉलेजवर आयोजित केलेला आहे. व्यापारी असतील, इथले सर्व नागरिक असतील, सर्वांना विनम्र असं आवाहन करतो. येणाऱ्या 24 तारखेला रविवारी दुपारी 12 वाजता आपल्या मेडिकल कॉलेज परभणीच्या दोन्ही जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला जाहीर असं आमंत्रण या निमित्तानं देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.